हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी शिवानी बिराडे घेऊन आली तुमच्यासाठी द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज द ह्युमन हार्ट, द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज द हार्ट. हार्ट म्हणजे काय या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. कलर ऑफ हार्ट, शेप, वेट अँड पोझिशन ऑफ हार्ट. सो अवर नेक्स्ट टॉपिक इज बेसिक ॲनाटॉमी ऑफ ह्युमन हार्ट. म्हणजेच हार्टमध्ये किती चेंबर्स असतात, हाऊ मेनी वाल्व्स आर प्रेझेंट इन अवर हार्ट, या सर्व गोष्टी आपण बेसिक ॲनाटॉमीमध्ये बघणार आहोत. आणि लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट इज सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजेच हाऊ टू ब्लड सर्क्युलेट फ्रॉम अवर हार्ट अदर बॉडी ऑर्गन्स अँड फ्रॉम अदर बॉडी ऑर्गन्स टू हार्ट. म्हणजेच हार्टपासून अदर बॉडी ऑर्गन्सपर्यंत ब्लड कशाप्रकारे सर्क्युलेट होतं आणि पुन्हा बॉडी ऑर्गन्सपासून हार्टपर्यंत ते कशाप्रकारे सर्क्युलेट होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. व्हॉट इज द हार्ट? हार्ट म्हणजे काय? सो अवर हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. आता याला मेन पंपिंग ऑर्गन का म्हटलं जातं? बिकॉज इन सर्क्युलेटरी सिस्टीम आपलं ब्लड हे पंप करण्याचं काम ह्युमन हार्ट करत असतं, त्यामुळे त्याला मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. सो नेक्स्ट पॉईंट इज अवर ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. आता या आपल्या हार्टला मस्क्युलर ऑर्गन का म्हटलं जातं? बिकॉज अवर ह्युमन हार्ट इज मेड अप फ्रॉम कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्सपासून ह्युमन हार्ट बनलेलं असल्यामुळे त्याला मस्क्युलर ऑर्गन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द कलर ऑफ हार्ट? तर हार्टचा कलर हा काहीसा रेडिश ब्राऊन कलर असतो. ओके, लालसर तपकिरी कलरमध्ये आपलं ह्युमन हार्ट असतं. देन शेप ऑफ हार्ट इज कोनिकल. कोनिकल शेपमध्ये आपलं हार्ट बघायला मिळतं. ठीक आहे, कोनिकल शेप कसा असतो? या पद्धतीने वरून थोडा जाड आणि खाली असा कोनाप्रमाणे आकार होत जातो, त्यामुळे त्याला कोनिकल शेप असं म्हटलं जातं. सो वेट ऑफ ह्युमन हार्ट इज डिफरंट इन मेल अँड फिमेल. जास्त काही डिफरन्स नाही आहे, काहीसा ग्रॅम्सचा फरक असतो. सो इन मेल वेट ऑफ ह्युमन हार्ट इज अप्रॉक्स 300 ग्राम. 300 ग्राम हे मेलमध्ये ह्युमन हार्टचं वेट असतं. तर फिमेलमध्ये इट इज 250 ग्राम. ओके, फिमेलमध्ये हार्टचं वेट किती असतं? 250 ग्राम. व्हॉट इज अ पोझिशन ऑफ ह्युमन हार्ट? ह्युमन हार्टची नेमकी पोझिशन कुठे असते? ह्युमन हार्ट प्रेझेंट ॲट अ सेंटर ऑफ थोरॅसिस केज. ओके, मी तुम्हाला इथे काही पिक्चरद्वारे सांगते. सो दिस इज अवर लंग. ओके, दिस इज लेफ्ट लंग अँड दिस इज राईट लंग. आता या लंग्सच्या बाहेर काय असतात? रिब्स म्हणजे बरगड्या. ओके, या आहेत बरगड्या. आता मी या इथे क्लिअर काढत नाही आहे, जस्ट तुम्हाला समजावं यासाठी पिक्चर ड्रॉ करते. ठीक आहे, आणि हे आहे आपलं डायफ्रॅगम. ओके, जे आपल्या लंग्सच्या खालच्या भागाला असतं. सो आपलं हार्ट कुठे असतं? बरोबर सेंटरला इथे मध्ये. ओके, या साईडला असं इथे असतं आपलं ह्युमन हार्ट. आणि ते लेफ्ट साईडला का जाणवत असतं? बिकॉज इट इज स्लाइटली इन्क्लाइन ऑन लेफ्ट साईड. थोडंसं लेफ्ट साईडला झुकलेलं असल्यामुळे आपल्याला आपलं ह्युमन हार्ट हे लेफ्ट साईडला जाणवत असतं. सो इन दिस टॉपिक व्हॉट वी हॅव लर्न? द कलर ऑफ हार्ट, शेप ऑफ हार्ट, वेट अँड पोझिशन ऑफ ह्युमन हार्ट. अवर नेक्स्ट टॉपिक इज बेसिक ॲनाटॉमी ऑफ ह्युमन हार्ट. हार्टची बेसिक ॲनाटॉमी आपण या पिक्चरमधून बघणार आहोत. सो आता आपण हार्टला आपल्या घराशी कम्पेअर करूया. ठीक आहे, परंतु त्याआधी आपण साईड्स कन्सिडर करूया. दिस इज लेफ्ट साईड अँड दिस इज राईट साईड. ओके, या दोन साईड्स आपण कन्सिडर करणार आहोत. आता या साईडच्या माध्यमातून आपण ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर समजून घेऊया. सो आता ज्याप्रमाणे आपल्या घराला बाहेरून कंपाऊंड असतं, ज्याला आपण मराठीत अंगण असं सुद्धा म्हणत असतो, त्याचप्रमाणे आपल्या हार्टच्या बाहेर सुद्धा एक वॉल असते. ओके, जी मी इथे दाखवलेली आहे स्किन कलरमध्ये. सो दिस इज अवर हार्ट वॉल. आता हार्ट वॉल काय काम करते? तर आपलं वॉल आपल्या हार्टला प्रिव्हेंट करण्याचं काम हे करत असते. सो आता ज्याप्रमाणे आपल्या घरात वेगवेगळे रूम्स असतात, त्याचप्रमाणे आपल्या हार्टमध्ये सुद्धा वेगवेगळे रूम्स असतात. त्या रूम्सला बायोलॉजिकल भाषेमध्ये चंबर्स असं म्हटलं जातं. सो देअर आर टोटल 4 चंबर्स इन अवर ह्युमन हार्ट. आता या चंबर्सला आपण दोन्ही साईड्सच्या माध्यमातून समजून घेऊया. सो द अप्पर स्मॉलर चंबर प्रेझेंट इन राईट साईड इज नोन ॲज राईट ॲट्रिया. जे वरच्या बाजूला राईट साईडला स्मॉल चंबर असतं त्याला म्हटलं जातं राईट ॲट्रिया. सिमिलरली अप्पर स्मॉलर चंबर प्रेझेंट ऑन अ लेफ्ट साईड इज नोन ॲज लेफ्ट ॲट्रिया. जे चंबर वरच्या बाजूला डाव्या साईडला प्रेझेंट असतं त्या चंबरला लेफ्ट ॲट्रिया असं म्हटलं जातं. सिमिलरली लोअर लार्जर चंबर
प्रेझेंट ऑन अ राईट साईड इज नोन ॲज राईट व्हेंट्रिकल. म्हणजेच खालच्या बाजूला जे लार्जर चंबर असतं ते राईट साईडला जे प्रेझेंट असतं त्याला राईट व्हेंट्रिकल म्हटलं जातं. सिमिलरली लोअर लार्जर चंबर प्रेझेंट ऑन अ लेफ्ट साईड इज नोन ॲज लेफ्ट व्हेंट्रिकल. सो दीज आर अवर टोटल 4 चंबर्स प्रेझेंट इन अवर ह्युमन हार्ट. आता ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरात एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी डोअर्सचा यूज करावा लागतो, त्याचप्रमाणे आपल्या हार्टमध्ये सुद्धा जर ब्लडला एका चंबरमधून दुसऱ्या चंबरमध्ये एंटर व्हायचं असेल तर यासाठी सुद्धा वॉल्व असतात. ठीक आहे. देअर आर टोटल 3 वॉल्व प्रेझेंट इन अवर ह्युमन हार्ट. सो फर्स्ट इज अ ट्रायकस्पिड वॉल्व, सेकंड इज अ बायकस्पिड वॉल्व, and third is aortic valve. So the opening between right atrium and right ventricle is guarded by a valve is known as tricuspid valve. म्हणजेच ज्या ब्लडला राईट ॲट्रियामधून राईट व्हेंट्रिकलमध्ये एंटर व्हायचं असतं ते कोणाच्या मदतीने होत असतं? ट्रायकस्पिड वाल्वच्या मदतीने. सो आता याला ट्रायकस्पिड वाल्व का म्हटलं जातं? बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ 3 फ्लॅप लाईक स्ट्रक्चर. म्हणजेच 3 पडद्याप्रमाणे स्ट्रक्चर इथे प्रेझेंट असतात, त्यामुळे त्याला ट्रायकस्पिड वाल्व असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज अ फंक्शन ऑफ ट्रायकस्पिड वाल्व? इट प्रिव्हेंट बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल टू राईट ॲट्रिया. राईट व्हेंट्रिकलमधलं ब्लड पुन्हा राईट ॲट्रियामध्ये जाऊ नये हे प्रिव्हेंट करण्याचं काम ट्रायकस्पिड वाल्व करत असतं. सो अवर नेक्स्ट वाल्व इज बायकस्पिड वाल्व. सो व्हॉट इज मीन बाय बायकस्पिड वाल्व? The opening between left atrium and left ventricle is guarded by a valve is known as bicuspid valve. ओके. जर ब्लडला लेफ्ट ॲट्रियामधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये एंटर व्हायचं असेल तर ते बायकस्पिड वाल्वच्या हेल्पने एंटर होत असतं. आता याला बायकस्पिड का म्हटलं जातं? ज्याप्रमाणे ट्रायकस्पिडमध्ये इथे 3 स्ट्रक्चर असतात त्याप्रमाणे बायकस्पिड वाल्वमध्ये 2 फ्लॅप लाईक स्ट्रक्चर इथे प्रेझेंट असतात, त्यामुळे त्याला बायकस्पिड वाल्व असं म्हटलं जातं. ॲओर्टिक वाल्व. ओके. ही ॲओर्टिक वाल्व काय असते? जे ब्लड लेफ्ट ॲट्रियामधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं असतं ते ब्लड अदर बॉडी ऑर्गन्सपर्यंत कोणाच्या मदतीने जातं? ॲओर्टाच्या मदतीने. परंतु ॲओर्टामध्ये ब्लड कुठून एंटर होतं? तर ॲओर्टिक वाल्वमधून. लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे ॲओर्टिक वाल्वच्या मदतीने ॲओर्टामध्ये एंटर होतं आणि मग तिथून अदर बॉडी ऑर्गन्सपर्यंत ब्लड हे सर्क्युलेट होत असतं. सो दीज आर अवर 4 चंबर्स अँड 3 वाल्व्स. नाव आता काही 1-2 पॉईंट राहिलेले आहेत ते आपण बघूया. सो दिस इज अवर सुपेरियर वेना कावा अँड दिस इज इन्फेरियर वेना कावा. आता व्हॉट इज इन बाय वेना कावा अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ वेना कावा? सो द वेना कावा काय मदत करते? दिस सुपेरियर वेना कावा एंटर ब्लड फ्रॉम अप्पर पार्ट ऑफ बॉडी टू अवर हार्ट. म्हणजेच आपल्या हार्टच्या वरच्या ऑर्गन्समधलं जे काही ब्लड असतं ते सुपेरियर वेना कावाच्या मदतीने हार्टमध्ये एंटर होत असतं. त्याचप्रमाणे आपल्या हार्टच्या खालचे जे बॉडी पार्ट्स असतात तिथून जे ब्लड हार्टमध्ये एंटर होत असतं ते इन्फेरियर वेना कावाच्या मदतीने एंटर होत असतं. अँड व्हॉट इज अ ॲओर्टा? ॲओर्टा हेल्प करतं जे ऑक्सिजनेटेड ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ॲओर्टामध्ये एंटर होत असतं ते ॲओर्टा अदर बॉडी ऑर्गन्सपर्यंत ब्लड पोचवण्याचं काम करत असतं. ठीक आहे. आता 2 राहिले, पल्मनरी आर्टरी अँड पल्मनरी वेन. सो पल्मनरी आर्टरी राईट व्हेंट्रिकलपासून डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि ते लंग्सपर्यंत पोचवण्याचं काम करत असते. सिमिलरली पल्मनरी वेन्स कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स अँड इट ट्रान्सफर टू द लेफ्ट ॲट्रिया. म्हणजेच लंग्सपासून जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते पल्मनरी वेन कॅरी करते आणि लेफ्ट ॲट्रियामध्ये पोचवण्याचं काम करत असते. सो दिस इज अवर सिम्प्लिफाईड अँड बेसिक ॲनाटॉमी ऑफ हार्ट. ओके. खूप इझी आणि सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजवलेलं आहे. सो अवर नेक्स्ट पॉईंट इज सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. हाऊ ब्लड सर्क्युलेट फ्रॉम हार्ट टू अदर बॉडी ऑर्गन्स अँड फ्रॉम अदर बॉडी ऑर्गन्स टू हार्ट. आता मी इथे एक ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवते आहे आणि या स्ट्रक्चरच्या हेल्पने मी तुम्हाला सर्क्युलेटरी सिस्टीम एक्सप्लेन करणार आहे. सो नीट लक्ष द्या. खूप इझी आणि सिम्पल पद्धतीने सर्क्युलेटरी सिस्टीम मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. बोला. सो सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावाच्या मदतीने हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हार्टमध्ये एंटर होत असतं. तर हार्टच्या कुठल्या पार्टमध्ये येतं? राईट ॲट्रियामध्ये. ठीक आहे. मग राईट ॲट्रियामधून हार्ट हे ब्लड पंप करतं आणि ट्रायकस्पिड वाल्वच्या मदतीने
राईट व्हेंट्रिकलमध्ये एंटर होत असतं. देन राईट व्हेंट्रिकल पंप दिस deoxygenated blood into the pulmonary artery. Then pulmonary artery carries this deoxygenated blood and transport to the lungs. Then lungs remove the CO2 from this deoxygenated blood and transport the oxygenated blood to the pulmonary vein. Then pulmonary vein carries that oxygenated blood and transfer to the left atria. पल्मनरी वेन काय करतं, ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतं आणि लेफ्ट ॲट्रियामध्ये पाठवतं. देन लेफ्ट ॲट्रिया पंप्स दॅट ब्लड इन टू द लेफ्ट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल ट्रान्सपोर्ट दिस ऑक्सिजनेटेड ब्लड इन द ॲओर्टा विथ द हेल्प ऑफ ॲओर्टिक वाल्व. देन ॲओर्टा हे ऑक्सिजनेटेड ब्लड अदर बॉडी ऑर्गन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. सो दिस इज अवर सिम्प्लिफाईड अँड इझी सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल. Thank you for watching the video.